विक्रांत, आता मात्र आपण मागे हटायचं नाही. तू खंबीर राहा, कच खाऊ नकोस. नानू पाहतोयस ना, हेच प्रकरण किती वेगळ्या पद्धतीने हाताळतोय तो. आत्या, पण मी नानू मामांना सांगितलंय, याचा काहीही उपयोग होणार नाहीये. का उपयोग होणार नाही? का? नक्कीच होईल. या सगळ्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे मी सांगते तुला. आणि आपण सगळे एकत्र आलो तर गोष्टी आपल्या हातात यायला वेळ लागणार नाही. आणि दुसरं एक, मानसी इथून जाणार नाही. आत्या, पण ते आपण कसं ठरवणार? आपणच ते जमवायचं. ती खूप एकटी पडली रे. आजी आजोबा गावाला गेले, ईशाला इथे आणून ठेवलेले. काय करणार ती बिचारी? तिलाही तुझ्या आधाराची गरज आहे. तिलाही आणि घरच्यांनाही. म्हणून सांगते, तिने आता इथून जाता कामा नये. तू परत कधी जाणार आहेस? असं का विचारतेस ताई? एनिवे, मी इथे ईशाशी खेळायला आलीये. माझं बघेन मी कधी जायचं ते. ईशा कुठे? का भेटलीस ना आता ईशाला? मग जा ना आता परत. हे का? अहो बघितलं, बकुळा नाही ना आसपास. नाहीतर आपण बोलायला बसलो ना की हमखास तिथे झाडू मारायला येते. म्हणजे आपल्याच घरातला चालता बोलता सीसीटीव्ही आणि आपल्यालाच फायदा नाही त्याचा. मला काय वाटतं सांगू, आपण आता सगळे एकत्र आलोय ना, म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं होणार. मला पण असंच वाटतंय. एकदम पॉझिटिव्ह फिलिंग आहे. एक मिनिट, काय आहे? आपण इकडे गप्पा मारायला बसलोय? अरे जरा लवकर तो पासवर्ड शोधून काढा ना, पुढे कठीण जाईल मग नंतर सगळं. काय रे? मी आणि मोहनने एक लिस्ट काढली आहे. हो का? आम्ही पण. मी एक काम करतो, मी मधु काकाला बोलवतो, मानसीला पण बोलून घेतो. काय जितकी जास्त डोक्या कामाला लागतील ना, तितकं पटकन होऊन जाईल. पण हे इतकं सोपं आहे? सोपं कुठे काय आहे, आपण सगळे मिळून प्रयत्न करू. हे बघ,